गाइस तुम्ही मागे बघू शकता. गुड मॉर्निंग व्हिडिओ ठीक आहे कारण ऍक्च्युली हे एवढं मस्त आहे ना, सो मी डायरेक्ट चालू केलं. माझ्या लक्षात नाही आलं की तुम्हाला गुड मॉर्निंग बोलून वेलकम टू काय आपली नेहमीची सुरुवात असते. पण खरंच म्हणजे आम्ही आमचं चाललेलं काल हे करणार होतो कव्हर, पण काल आम्हाला वेळ नाही भेटला, सो त्याच्यामुळे नाही कव्हर करता आलं. पण खरंच बेंगलोरला आलं तर एकदा ऍटलीस्ट ऑब्व्हियसली आतमध्ये जाऊन देत नाहीयेत हे लोक. अरे हे विधानसभा आहे. हा, प्लेसचं नाव विधानसौधा आहे. विधानसौधा आहे कर्नाटक. ही कर्नाटकची विधान परिषद आहे. हा, आणि इथे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही गोष्टी चालतात. सो ह्याचं हिस्ट्री तर तुम्हाला भेटेलच. हा, हिस्ट्री वगैरे तर आम्ही आता एवढं नाही सांगत कारण की आमचं तेवढं स्टडी वगैरे काहीच नाहीये. म्हणजे एवढं माहिती आहे की 1952 ला स्टार्ट केलेलं बिल्ड त्यांनी आणि 56 ला बिल्ड झालेली कंप्लीट. ओके, एवढी सुंदर वाटते ना, म्हणजे एखाद्या काय बोलतात राजमहल काय. आणि आम्ही मॉर्निंगला आलोय, सो गर्दी पण नाहीये इथे. गर्दी नाही आणि इथे प्री वेडिंग शूट वगैरे पण चालू आहेत मागे. बॅक साईडला ना प्री वेडिंग शूट चाललाय. एवढं मस्त वाटतंय साडी अँड ऑल घालून मस्त. मस्त प्लेस आहे. हो, एवढी खूप छान आहे, खूप छान आहे. आलं तर एकदा येऊन जा. ऑब्व्हियसली आतमध्ये नाही सोडत, पण बाहेरचा व्ह्यू एवढं सुंदर आहे. सो इथूनच फोटोज अँड ऑल सगळे छान येतील. सो आम्ही पटापट क्लिक करतो कारण की आम्हाला आता आम्ही मैसूरला जाणार आहे. 11:30ची ट्रेन आहे. ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केला नाहीये. आता किती वाजले? 8:30 वाजले. सो आम्हाला 10:30ला परत तिथून निघायचे, हॉटेलमधून चेकआउट करायचे. सो आज सगळं घाई मध्ये फटाफट करू आणि पुढची जर्नी आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. थोडे क्लिक्स आणि व्हिडिओज काढून आम्ही टाकू. बट खरंच खूपच भारी आहे. थँक्स टू मी बोल. थँक्स टू प्रियंका, कारण तिचं कालपासून चाललेलं इथे जायचे. अदरवाईज मी स्किप करून डायरेक्ट मैसूरला नेलं असतं. येत आहे. ही पोळी इथे आणि तिसरी बात स्पीकर पण खूप छान आहे. 2 दिवस थोडं ऊन होतं. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत मैसूरला फ्रॉम बेंगलोर टू मैसूर. आम्ही ना राजा राणी एक्सप्रेस घेतली. ही डेली ट्रेन जाते. आपल्या लोकल कसं असतात तशा त्यांच्या ट्रेन्स असतात. राजा राणी एक्सप्रेस म्हणून एक आहे. जनशताब्दी एक बघितलेली ना तू? ती 10:30 ला होती. बट आम्हाला वाटलेलं थोडंसं घाई होईल कारण की विधानसौधा आम्हाला कॉन्फिडन्स होता. आणि सो मग तरी पण आम्हाला उशीर झालेला. आम्ही ऑलमोस्ट 11:15 वाजता हॉटेलमधून निघालेलो. सो ट्रॅफिक तर खूप होतं. तरी ठीक आहे, 11:15ला पोहोचलो आपण स्टेशनला. म्हणजे स्टेशनच्या बाहेर. आणि मग पळत ट्रेन पकडली. त्यात प्रियंका 5 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन आली, ती 6 नंबरला गेली आणि मला शांतपणा शिकवली. त्यांची चुकी होती, त्यांनी चुकीचं लावलेलं. आणि मग काय ना ट्रेन पकडली आहे आणि पोचू 2 तासाची जर्नी आहे ना. 2 तास ही ट्रेन. 2 तासाची जर्नी असेल. 11:30ला निघते आणि 2 वाजता पोहोचते. 2.5 तासाची जर्नी आहे. सो ही ॲज युज्युअल खाते, तिचं खाणं चालूच आहे. चटणी खाते, मम्मीने रुकना नाही चाहिए. हा, स्वतः मी मैसूरला जाऊ आणि मैसूरला म्हणजे हॉटेलमध्ये चेक करून मग पॅलेस वगैरे फिरायला जाऊ. पॅलेस आणि आज जो किंवा चामुंडी देवीचं टेम्पल आहे तो बघायचा प्लॅन आहे. सो फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहोत मैसूर पॅलेसला. हा बघू शकता एंट्री गेट आहे. मैसूर पॅलेसचा कलर आणि निलेच्या शर्टचा कलर एक मॅच झालाय. सो आता मी फटाफट तिकीट काढून येतो कारण 5:30ला क्लोजिंग टाइम आहे. आणि ऍक्च्युली इथे पाऊस पडतोय. अचानक बिनमोसम बारिश. रेडी होऊन आलो आणि असं
फिरावं लागते. पाऊस कसं काय येतोय काय माहिती. एक्सपेक्टेड नव्हतं. क्लायमेट तसं होतं पण एवढं वाटलं नव्हतं की पाऊस पडेल असा. $240. 1 second. हा मैसूर पॅलेसच्या बाहेरचा हे आहे व्ह्यू. एंट्रन्स आहे हा आणि इथे तिकीट काउंटर आहे. सो मी लेस तिकीट काढतोय तोपर्यंत मला तरी वेट करावं लागेल बाहेर. घे चालू केलंय का? काय चालू केलंय. हो सो तिकीट काढलेलं आहे. पर पर्सन 120 आहे. 240चं तिकीट आहे. चला आता जाऊया आपण मैसूर पॅलेस मध्ये. हे बघा क्लायमेट असं कळणार नाही लेट्स गो. पण जमीन ओली झाली आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल पाऊस पडतोय. वाव आतमध्ये मंदिरासारखं पण आहे. किती सुंदर वाटतंय. इकडे बघ ना हे साऊथच्या टेम्पलचे एकदम भारी आहे. स्ट्रक्चर्स एवढे म्हणजे ऑसम असतात ना लिटरली. हे बघा यू कॅन सी एवढं सुंदर आहे. प्रियंका ते बॅग चेकिंग करावी लागते स्टार्टिंगला. हे बघा मी तुम्हाला हे दाखवत होते. किती सुंदर आहे यार. आणि इकडे मैसूर पॅलेस दिसत आहे फ्रंट साइडने. तर मी तारीफ करेल एवढं कमी आहे. इथे बग्गी सिस्टीम पण आहे. आय गेस एजेड लोक किंवा नॉर्मल लोक पण घेऊ शकतात असं काही नाहीये. एंट्री तिकडून आहे. बग्गी सिस्टीम वगैरे पण दिली आहे. एंट्रीसाठी ते दाखवलंय तिकडे दाखवलं. हा का एंटर केल्या लेफ्ट साइडलाच त्याची लेफ्ट साइड पासून एंट्री आहे पॅलेसची. स्ट्रेट नाहीये. सो चला आम्ही जातो पटापट. सो फ्रेंड्स ऍज युजल प्रियंका इथे येऊन पण कानातले घालत बसली. ऍज युजल मी फर्स्ट टाइम घालते कारण की हे खूप जास्त हेवी आहेत. खूप जास्त हेवी आहेत. खरं एकेकाला उडवतो तो. इकडे पण फोटोशूट चाललाय छोट्या मुलांचा. त्याला ते कॅच करतायत. भारी आहे. 2-2 आहेत. या पॅलेसवर सगळे छोटे छोटे बल्ब लावलेत. सो आय थिंक रात्री जो लाइटिंग शो असतो त्याच्यासाठी. आमचं हॅलो फ्रेंड्स. सो आमचं आता ना मैसूर पॅलेस बघून झालेलं आहे. खूप सुंदर आहे आणि आतमधून मेन म्हणजे ना खूप कलरफुल आहे. म्हणजे प्रत्येक वॉल किंवा त्यांचे पोल वगैरे इंस्टाग्रामेबल आपण बोलतो ना तसाच आहे कलर. आणि ना इथे फोटोग्राफी अलाउड आहे मेन म्हणजे. सो तुम्ही मल्टिपल क्लिक्स घेऊ शकता. त्यांचे जे विंटेज आहे वुडन डोअर्स वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्या पण छान आहेत. तिथे पण तुम्ही फोटोज वगैरे छान छान घेऊ शकता. आणि ना इथे रात्री लिट करतात पूर्ण. जो मैसूर पॅलेस आहे तिथे छोटे छोटे बल्ब्स लागलेले. सो तो लावतात. तो मे बी थोड्या वेळासाठीच असेल त्याच्यामुळे लोक थांबले असतील. आम्ही एकदा गुगल करतो चेक करतो किती वाजता नक्की ते आहे. मे बी थोडा स्पेसिफिक टाइम साठीच ते लोक चालू ठेवतायत. सो बघू. मेन म्हणजे थोडंसं खायला वगैरे नाहीये इथे काय. ठीक आहे ते आता थोडं आम्ही बाहेर गेल्यावरच करू. आणि अजून मी तर भूल गई. हा आणि ना आम्ही ऍक्च्युली इथे फोटो वगैरे काढायला पण आहेत प्रोफेशनल फोटोग्राफर. आमचा विचार होता पण म्हटलं ते जे हार्ड कॉपी असते आपण बघत नाही काहीच नाही. आमचा फोटो घ्यायचे चाललेले ना. एक ना ग्रुप आला ते प्रॉपर फोटोग्राफरच असतील. त्यातल्या एकाने आमच्या ना फोन मध्ये फोटो काढला. एवढा सुंदर आला. एवढा सुंदर म्हणजे आजच्या फोटोज मधला एवढा म्हणजे हा फोटो मला सुरुवातीला असं झालं की क्लायमेट आमचं ना म्हणजे असं आम्ही आलो तेव्हा ढगाळ होतं क्लिअर. पाऊस पण पडलेला. हा पाऊस पडलेला त्याच्यामुळे थोडासा अंधार वाटत होता. प्रॉपर सनलाईट नव्हती. सो थोडासा मूड ऑफ झालेला की यार फोटोज जे इमॅजिन केलेले तसे येणार नाही. पण त्याने जो फोटो काढलाय तो एवढा सुंदर आहे. आम्ही तुम्हाला ना तो फोटो टाकू किंवा ह्या क्लिप मध्ये पण एक तो फोटो दाखवू. एवढा सुंदर क्लिक केलाय ना तो फोटो. मस्तच. सो माझा आजचा दिवस छान आहे. त्याच्यामुळे मला छान वाटतंय कारण की तो एक फोटो तरी आमच्या दोघांचा चांगला आला. नॉर्मली कसा दोघेच आहे. सो स्टँड आमचा हाईट कमी आहे. सो ते हाईट कमी असल्यामुळे त्याची प्रॉपर हाईट सुद्धा कव्हर होत नाहीये. सो तो ग्रुप जाताना दिसला त्यांना सांगितलं पण मस्त क्लिक केलंय त्यांनी. आणि आमचे नॉर्मली दोघांचे खूप कमी फोटोज येतात. एक तर माझेच जास्त असतात. निलेश खूप जास्त म्हणजे क्लिक्स करतो माझे. मला तेवढं प्रॉपर नाही जमत. मी ट्राय करते
पण त्याचे किंवा सिंगल सिंगल फोटोज येतात. सो आमच्या चॅनेलवर टाकायला आम्हाला छान छान दोघांचे फोटोज टाकायला ऍक्च्युली खूप कमी फोटोज भेटले, पण तो फोटो एवढा सुंदर आहे, मस्त छान आहे. मला तर खूप आवडला आणि निलेशला पण आवडलाय. या बस मध्ये आता आम्ही मैसूर टूर करत आहोत. प्रियंका चल. सो इथे टॉप व्ह्यू बघूया आपण बस मध्ये. झाड येत आहेत, मस्त वाटतं, एकदम छान एक्सपिरियन्स आहे. अजिबात प्लॅन नव्हता. आम्ही जसं बाहेर पडलो, आम्हाला इकडे खूप भूक लागलेली, काहीतरी खाऊ या विचाराने पडलो. पण जशी बस दिसली बाहेर, कलर म्हणजे ओपन बस आता मुंबईत सहसा तरी मला आठवत नाही मी कधी बसलेली लहानपणी. सो हा एक्सपिरियन्स छान वाटला. आणि आपण फिरायला आलो तर काहीतरी वेगळं केलं तर काय म्हणजे ठीक आहे. पर पर्सन 250 आहे. 5:45 आय गेस आम्ही बाहेर आलो तेव्हा ही बस होती, गव्हर्नमेंटची बस. हा गव्हर्नमेंटची बस आहे. सो छान आहे, एक्सपिरियन्स तर छान आहे. 15 किलोमीटर डिस्टन्स कव्हर 15 किलोमीटरची राईड करतात आणि पुन्हा म्हैसूर पॅलेसच्या इथे आणूनच आपल्याला ते सोडणार. पण मस्त वेदर पण खूप छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मजा येते ना प्रियंका. हो मस्त. सो आम्ही आता व्ह्यू एन्जॉय करतो. तर आम्ही आता आलो आहोत म्हैसूरच्या फेमस स्वीट शॉपमध्ये. इथे म्हैसूर पाक हा खूप फेमस आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी टाईप्सचे म्हैसूर पाक इथे भेटतील. सो आता आम्ही इथून पहिलं टेस्ट करू वेगवेगळ्या प्रकारचे म्हैसूर पाक आणि थोडे घरी नेण्यासाठी घेऊ थोडे म्हैसूर. प्रियंका टेस्ट करून बघते डिफरंट टाईपचे म्हैसूर, त्यातला तिला जो आवडेल तो आपण घेऊया. ताट एवढं हे दिसतं, राईसच्या आधीच घेतलं. ये मेरा मटन बिर्याणी आहे. सो फ्रेंड्स, म्हैसूर पॅलेस पाहिल्यानंतर एक मिनिट. हा नाही, आम्ही ऍक्च्युली हा डे एंड करण्यासाठी किंवा ब्लॉग एंड करण्यासाठी हे करतोय रेकॉर्ड. सो स्टार्ट कंटिन्यू. हा, तर म्हैसूर पॅलेस पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला बोललो की जसं आम्ही बाहेर आलो, भूक लागलेली, बट समोर त्यांच्याच गव्हर्नमेंटची एक बस होती, ओपन टॉप होती. सो ती अराउंड 17 किलोमीटरचा राऊंड मारून आणणार होते आणि 15 जिथे जे जे फेमस ते प्लेसेस दिसणार होते ते तो दाखवणार होते. सो हा, तर हे किचन त्या आधी सांगायचं विसरलो. म्हणजे याच्या आधी पण आम्ही केरळला गेलेलो. काश्मीरचं नाही आणलं नाही यार आपण? नाही आणलं ना, ती बोट आणलेली, मॅग्नेट नव्हतं. जिथे फिरायला गेलो आउट ऑफ महाराष्ट्र किंवा प्लेसेस असे काही असतात ना, आपण नॉर्मली जातो, तर ना तिथून आम्ही ना फ्रीज मॅग्नेट कलेक्ट करायचं हे डिसाईड केलंय. हे बँगलोरचं घेतलेलं आहे, बेंगलोरला होतो म्हणून. विधानसौधाचं जिथे मॉर्निंगला गेलो आपण. आज जिथे ना आम्ही विधानसौधाला गेलो ना, ते आणि बरंच काही काही अजून आहेत, डोसा अँड ऑल. हे तर ऑथेंटिक आहे तिकडचं. कॉफी. आणि आता आम्ही म्हैसूर पॅलेसला गेलेलो. तो म्हैसूर पॅलेसचा किती छान आहे बघा. हा, मॅग्नेट जाऊन म्हैसूर पॅलेसचं एक फ्रीज मॅग्नेट आम्ही घेतलं. त्याच्यानंतर ती बसचं वगैरे तर आम्ही टूर झाली ती. हा, आणि वर्थ आहे. सो वी रिकमेंड की हा, सुरुवातीला त्यांनी सांगितलं, पण नंतर मग ते असं की जास्त काही नाही, म्हणजे मोठे मोठे जसे आपले मुंबईत मोठे मोठे हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज असतं ना, तेच होतं. पण ठीक आहे, छान एक्सपिरियन्स चांगला होता, कारण वेदर खूप छान होतं, त्याच्यामुळे प्लेझंट वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही
तिकडे गुरु स्वीट मार्टचं पण आम्ही रेकॉर्ड केलंय. सो तिथले ना मैसूर पाक खरंच खूप टेस्टी, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये तशा टाईपची नाही भेटत. एकतर खूप जास्त स्वीट असतं किंवा म्हणजे काहीतरी, आणि असं थोडस कसं बोलू शकतो, म्हणजे हे हलव्यासारखे तिथले मैसूर पाक आहेत ना ते हलव्यासारखे आहेत. मग ते खाताना पण आपल्याला थोडं स्लाइटली मेल्ट करायचं ओव्हन मध्ये आणि मग खायचं, किंवा टोपात वगैरे इनडायरेक्टली गरम करायचं, डायरेक्ट नाही. आणि 15 दिवस ते टिकतात असे ते बोलले. 15 दिवसाचं त्यांनी शेल्फ लाईफ त्यांनी सांगितली. त्याच्यानंतर आम्ही डिनरसाठी गेलो. तर इथे फेमस होतं, आम्ही व्हिडिओज मध्ये बघितलेलं RRR हॉटेल म्हणून आहे. ते मोस्टली आंध्रा स्टाईल मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणीसाठी आहे. त्याची इच्छा होती आणि हा मोस्टली माझ्यासोबत असला की कधी चिकन किंवा नॉनव्हेज म्हणजे नाहीच खात मी. खूप वेळा बोलते, असं नाही की माझ्यामुळे, पण मी सांगते स्टील नाही खात. आज याची किती खाणार ना, त्याच्यामुळे मी पण अवॉइड करतो. सो आज याने घेतली ती मी मटन बिर्याणी घेतलेली. बट ठीक आहे, क्वांटिटी एकासाठी ठीक होती, असं काही जास्त पण नव्हती, कमी पण नव्हती. आंध्रा स्टाईल जे त्यांची थाळी असते, जी मी नागार्जुनाला पण खाल्लेली, तीच सेम खाल्ली. सेम होतं, काहीच चेंज छान होता. ते राईस फक्त एक एक्स्ट्रा होता, तडकावाला, कोकोनट राईस वगैरे मस्त होतं, टेस्टी होता. आणि त्याच्यानंतर बाकी मटन बिर्याणीची पण टेस्ट छान होती. त्यांचे स्पायसेस वगैरे सगळे प्रॉपर होते आणि छान टेस्ट होती. सो त्याच्यानंतर आम्ही आलो रूमवर. आणि साडी बघायला ऍक्च्युली गेलेलो, मैसूर सिल्क वगैरे. पण ऍक्च्युली मैसूर सिल्क ना मोस्टली आपण नाही जास्त, म्हणजे मला वाटत होतं घ्यावी, जास्त कॉस्टली नव्हती घ्यायची मला, पण खूप रेअरली घालू किंवा असं काहीतरी मला असं वाटलं. सो मग मी ते अवॉइडच केलं, उगाच नको. आणि त्याच्यानंतर रूमवर आलो आता. सो आमचा एक मूवी आम्ही ट्रेन मध्ये बघत होतो, तो अर्धा राहिला. आणि आज काय जास्त ट्रॅव्हलिंग असं नाही झालं, सकाळचं 2.5 तासाचं काही झालं असेल तेवढंच. सो आज थोडंसं धावपळ आता म्हणजे झाली प्लेसेसला वगैरे ट्रेन पकडताना, पण असं नाही की एकदम एक्झॉस्ट झालोय आम्ही, असं ट्रॅव्हलिंग जास्त नाही झालं, जसं फर्स्ट डे ला झालेलं मुंबईवरून बँगलोरला. थोडंसं एक्झॉस्ट झालेलो आधीचे 1-2 दिवस, म्हणजे आलं की पडायचा पण आज आहे तो उरलेला मूवी आम्ही कम्प्लीट करू आणि थोडंसं एडिट करू, फोटोज अँड ऑल. रील्स वगैरे यार पाहिजे तसे नाही काढतायत, म्हणजे एक तर आठवत नाही किंवा सेव्ह केलेले असतात ते भेटत नाही ऐन टाइमाला, असं काय काय बरंच होतं. पण आम्ही ट्राय करू. पण फोटोज खूप छान क्लिक झालेत. आणि प्रॉब्लेम काय होतो की रील काढायला आहे ना अजून थर्ड पर्सन पाहिजे. आमचा एकदा ट्रायपॉड हे जे आहे सेल्फी स्टिक, तिथं खूप छोटी आहे, मोठी पण नाहीये. सो मग ते पाहिजे तसं नाही होत. पण ठीक आहे यार, आम्ही एन्जॉय करतोय ट्रिप वगैरे, फोटोज वगैरे. सध्या फोटोज वगैरेवरच चालवतोय. बघू रील्स अँड ऑल मग घरी गेल्यावर वगैरे, किंवा आता 2 दिवस आम्ही नेक्स्ट आमचं जे जर्नी स्पॉट आहे डिसाइडेड तिथे काढायला ट्राय करू. आणि बाकी काय ना, आजचा डे एंड इथेच करू. उद्या मॉर्निंगला प्लॅन आहे की सेंट जोसेफ ना, सेंट जोसेफ चर्च. आणि एक मैसूर पॅलेसचं सांगायचं राहिलं. मैसूर पॅलेसला ना आम्ही सांगितलेलं की लाईट वगैरे लागतात, पण ते ऍक्च्युली वीकेंडला, संडेला किंवा गव्हर्नमेंट हॉलिडेजलाच लागतात, डेली नाही लागत. सो मग ते आम्हाला नाही भेटलं. आणि त्याच्यानंतर सेंट जोसेफ चर्च सेंट फिलोमिना काहीतरी चर्च आहे. सो तो पण छान आहे असं, म्हणजे मी फोटोज अँड ऑल बघितलेले. मग आता तर कव्हर नाही झाले, इव्हनिंगला बंद पण होतो आणि इव्हनिंगला जाऊन मजा नाही. सो सकाळी मॉर्निंगला कव्हर करण्याचा प्लॅन आहे. कव्हर करू ते. त्याच्यानंतर आम्ही मैसूर टू उटी ट्रॅव्हल करणार आहे. सो ऑलमोस्ट 5 तास किंवा 6 तास लागतील त्याला. पण ते ऍक्च्युली हायवे थ्रू पण आहे, पण आम्ही हायवे नाही सिलेक्ट करत आहे. आम्ही त्यांचे जे लोकल असतात ना आपले, जसे मुंबईमध्ये बेस्ट त्यांच्या स्टेटचीच आहे KSRTCची, त्यांच्या बसेसच असतात, बसेस आहेत. सो ती आम्ही घेणार आहे, कारण की त्या बसेस डिरेक्टली जातात काय बोलतात फॉरेस्ट मधून जातात. 2 फॉरेस्ट बाउंड्री क्रॉस करून जातात. व्हिडिओज बघितलेले लिटरली, म्हणजे हरणं वगैरे अशी रोडवर येतात. म्हणजे ते इतका भारी व्ह्यू वाटत होता. ऑब्व्हियसली काही एडिट वगैरे केलेले, म्हणजे ते कलर ग्रेडिंग वगैरे केलेले छान वाटत, पण रिअल बघायला कोणाला नाही आवडणार. ऍक्च्युली ते फॉरेस्ट बाउंड्रीज क्रॉस करून जातात 2 स्टेटच्या. सो ऍक्च्युअल बघायला कोणाला नाही आवडणार, लोक झू मध्ये जाऊन पे करून बघतात. सो असं सिनरी मधून जायला खूप छान आहे. झू आज बंद होती, त्यामुळे झूला जाताना आला. पण
बोललेत ना. ट्युजडेला बंद असते झू, ओके. बाकी अदर डेज चालू असते. सो So- ते तुम्हाला सांगायचं राहिलं की मैसूर पॅलेस बंद असतं नॉर्मल डेजला. बंद नाही, सॉरी, त्याचे लाईट Light जे show असतात ते नसतं. लाईट त्या नसते डेली, वीकडेज मध्ये नाही करत, वीकेंडला म्हणजे मे बी संडे आणि फक्त गव्हर्नमेंट हॉलिडेजलाच लागतात. सो हे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही नेक्स्ट टाइम मैसूरला येत असाल असाल तर. ओके, सो गाईज बाय. आजचा डे इथेच एंड करतो. छान होता दिवस आणि छान वाटलं. सो अँड डू लाईक अस, नाही, लाईक आवर चॅनल. आम्हाला पण लाईक करा ऑब्व्हियसली. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही वाटत असेल आम्ही काही कव्हर करावं किंवा कुठे अजून कुठले प्लेसेस असतील किंवा काही रील्स वगैरे तुम्हाला वाटत असेल की यांनी हे असं ट्राय करावं तसं ट्राय करावं, म्हणजे काही असतात ना चॅलेंजेस, तर ते नक्की सांगा. म्हणजे आम्हाला पण आवडेल. म्हणजे जे सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आहेत त्यांना ऑब्व्हियसली आम्ही करू. सो स्टे ट्यून विथ अस अँड गुड नाईट फॉर टुडे. गुड नाईट फॉर टुडे. बाय.